ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलंय। मराठा आणि ओबीसी समाजासाठी गठीत केलेल्या उपसमित्या योग्य त्या दिशेने पावलं उचलतील असा विश्वासही चव्हाणांनी व्यक्त केलाय। ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का न देता हे आरक्षण दिलं जाईल आणि सरकारची पण भूमिका ही नेहमीच तीच राहिली। आमची सगळ्यांची भूमिका तीच राहिली, ओबीसी समाजाची पण भूमिका ही तीच राहिली। त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये सरकार म्हणून कसा समतोल राखला गेला पाहिजे हे सरकारची असणारं मंत्रिमंडळ असेल, त्याची उपसमिती असेल, या उपसमिती या संदर्भातले जे काही निर्णय करायला हवेत ते सर्व निर्णय हे नक्की करतील। ओबीसी समाजासाठी सुद्धा जी समिती करायला हवी, उपसमिती जी म्हणतो ती केली गेलेली आहे सरकारने। त्यामुळे या दोन्ही सरकारमधल्या असणाऱ्या या उपसमित्या ज्या आहेत त्या उपसमित्या दोन्ही समाजाला जे आवश्यक आहे त्या दिशेने कशी पावलं उचलली गेली पाहिजे ते नक्की उचलतील।